आणि आज सी ग्रुपमधून 2 संघ क्वालिफाय होतील. रवी दादांना आम्ही पाहतोय, महेंद्रजी बघत असतील. आज संपूर्ण आमची पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळ आणि विलास दादांच्या नावाची स्पर्धा. चला मॅच ऑन. जसा पंचांचा इशारा येईल तसा टायमर तिकडे आम्ही ऑन करू. पंच आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. चौकार षटकार मारल्यानंतर टायमर ऑफ होईल आणि त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकमध्ये आणि काही इमर्जन्सी कॉल आला तर ऑफ होईल आणि 2-3 मिनटं आम्ही कन्सिडर करू. मॅनेजमेंटकडून काही सूचना आम्हाला मिळतात. सर्व आमची आयोजन कमिटी जरूर आम्ही सर्वांचा नामोल्लेख सुद्धा करू. तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करेल टीम आपण पाहतो हरिग्राम. चला लक्ष विद्या मॅचकडे. पहिला चेंडू लॉफ केला आणि पहिल्या चेंडूवर ही ॲब्सोल्युटली गॉन. बिग विकेट. बॅट्समन आउट. आपण पाहतो प्रसाद सारखा प्रमुख फलंदाज बाद. राज्याचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र शेठ, अर्थातच जितेंद्र बाळूशेठ फडके यांनी आम्हाला मालिकावीर बाईक स्पॉन्सर केले, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्रिशा अँड दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम. सचिन फडके यांची सुकन्या त्रिशाला आपण पाहतो या नावानं आज संघ खेळतोय. निलेशला पाहतोय. सफलता मिळाली. सामना कमालीचा होईल. वागेश्वर हरिग्राम संघ मागच्या 2-3 हंगामामध्ये प्रचंड स्पर्धा तो गाजवतो. राज असतील, सोपान असतील, प्रसाद असतील. आज आपण हरिग्राम म्हटला तर अगदी सोपान बायकरमॅन या वर्षी त्याने खूप चांगला खेळ केला आणि तेवढाच ताकदवर संघ समोर चैतन्येश्वर खुटारी. साई स्टारचे संपूर्ण आमची मान्यवर मंडळी, संपूर्ण आमचे क्रिकेटचे पाठी राखे खेळाचा आनंद घेत असताना ग्रामस्थ मंडळ चषक विलासदादा फडके या आमच्या आधारस्तंभ ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा पाहतो. सर्व आमचे स्पॉन्सर मग श्री मोटर्स असतील, मंगलमूर्ती चायनीज असेल, ओम साई केबल नेट सर्व्हिस, जिग्नेश ट्रॅव्हल्स. या स्ट्राईव्ह करताना शांत हुशारीनं खेळलाय डीप पॉइंट कडे आणि इथे आले जरूर मिळतील. या चेंडूवर चौकार, सनसनीत चौकार. स्पर्धेचे पुरस्कार ते आयडियल मेन स्टुडिओ चिपळाई चायनीज कॉर्नर. नेक्स्ट बॉल. ओ स्टेप आउट झाले ऑन दी राईज. डीप एक्स्ट्रा कव्हरला विलोभनीय फटका, मात्र प्रयत्न कमालीचे. चेंडू अडवलाय. बॅटिंग करताना संघ हरिग्राम. बॅटिंग लाईनअप यांच्याकडे स्ट्रॉंग आहे, मात्र ती अपेक्षा. समोर जबरदस्त फलंदाजाचा विस्फोटक असलेला टीम हरिग्राम आणि इथे माहिती आहे खुटारी संघाला धावा रोखणं हे खूप महत्वाचे. निलेश म्हात्रे असतील, विशाल असतील, ऑलराऊंडर खुटारीकडे सुद्धा मजबूत संघ. पुढचा चेंडू गती कमी केली, ब्रेक केलं चेंडूला. गुड डिलिव्हरी. दिशा टप्पा खूप चांगलं होतं. आगीकूच करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं एकूण धावा विकेट चौकार 2 आले. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6-1 विकेट, 6 रन. त्रिशा अँड दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम आणि त्यांच्या विरुद्ध चैतन्येश्वर खुटारी. नेक्स्ट बॉल. निलेश लाईन पाहिली, पीक केलं. ओ हो, ग्रेट स्ट्रोक. दिस इज अ बिग शॉट आणि हा षटकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. एंड ऑफ दी ओव्हर. पॉवर प्ले 1 चा खेळ संपला आणि
थोड्या प्रसंगी देवाबाई पाटील, बाळराम पाटील साहेबांना आज पाहिलं, विलासदादा फडके असतील, हरीश दादांना पाहिलं, चिपळेचे कामगार नेते कुंडलिक फडके बोनशेत असतील, आज सन्माननीय भरतजी कृष्णा पाटील माजी सरपंच असतील, आपण जरूर पाहतोय नरेंद्र बोपीसाहेब हरिग्राम चे समाजसेवक हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया. हरिग्रामला त्यांनी शुभेच्छा दिल्यात, त्यांचं धन्यवाद देऊया. बाळाराम फडके असतील, शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस यांना आज पाहिलं, शालिक फडके, संपूर्ण आमची पाहुणे मंडळी. तर लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅचकडे. ज्ञानेश्वर पाटील असतील, आज संपूर्ण विष्णू फडके, तमाम ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण आमचे स्पॉन्सर पुरस्कर्ते. एक षटकाचा खेळ समाप्त झाला, 12 धावा टॉस जिंकलाय खुटारी संघाने पसंती. 3 सामने आपण खूप जलद गतीनं कव्हर केलं. ओ गुड मॅनेजमेंटचं कौतुक करूया. विशाल आलाय, ऑलराऊंडर आहे, अगदी गुणवान आहे विशाल, बायकरमॅन ओळखला जातो. खुटारी संघ म्हटला तर विशाल ही त्यांची ताकद आहे, अष्टपैलू खेळीसाठी तो ओळखला जातो आणि तो आता षटक घेऊन आलाय. चांगली पायाभरणी केली. राज जाधवनं 5 मध्ये 12 खेळला, चांगले सुयश त्याला मिळालं. मात्र आता विशाल चाणक्य पद्धतीनं गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सी ग्रुपची पहिली झुंज 2 संघामध्ये. छोटासा रनवे, पूल केला चेंडूला, ओ हा पंप पूल, बिग स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेग कडे उडवलाय, फटका, 6 धावेसाठी षटकार. खारघर पत्रकार संघ अध्यक्ष पत्रकार अप्पासाहेब मगर यांचे इथे आगमन झाले. पत्रकार आम्ही पाहतो अक्षयजी कांबळे, संपादक आदर्श लाईव्ह, पत्रकार पद्माकर कांबळे, संपादक गणतंत्र न्यूज, आणि पत्रकार क्षेत्राचं आम्ही धन्यवाद देतो. राज हा नेहमी वादळी खेळासाठी ओळखला जातो. तंत्रशुद्ध फटके, पॉवरफुल स्ट्रोक, मनगटाटी ताकद, मैदानावर गोलंदाजांसमोर आक्रमण करणं हे नेहमी त्याचं विजन राहिलं. पुन्हा एकदा लॉफ करतोय डीप कडे, राज जाधव ऑन फायर, आज तुफानी खेळतोय. आणखीन एक कुतुंग षटकार. ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात, चांगला दर्जा दाखवत असताना राज जाधव वैयक्तिक 8 मध्ये 24 खेळतो आणि संघाची धावसंख्या 25, एकटा नडतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, समोर विशाल आहे आणि कुठलाही दबाव घेत नाही, नैसर्गिक खेळ दाखवते मिड विकेटला. चेंडू अडवल्यास सिंगल मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकले. अगदी 5 षटकांचा पूर्वार्ध. टायमर आम्ही सेट केलं, तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागतील. आम्ही अतिथी कक्षामध्ये पाहतो स्क्रीनवर आमची काही वरिष्ठ मंडळी, पत्रकार क्षेत्रातील अनेक नामवंतांचं आगमन झाले. आणखीन एक तुफानी हल्ला आणि याला म्हणतात सिक्सर किंग, हरिग्रामचा शेर या, आणि त्याने दाखवून दिलं सोपानच्या बॅट मधून तडाखा षटकार. सिक्स 32 सोपान खेळतो. 2 मध्ये 7, राज त्याला 7 देतो. 9 मध्ये 25 खेळतो आणि विशालचं षटक काही अंशी का होईना महागडं ठरलंय. स्पर्धेमध्ये 30वा षटकार पाहायला मिळते. सोपान बघा, हेअरस्टाईल पीपी आम्हाला सांगतो महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देतो आणि सोपान यासाठी ओळखला जातो डेंजर मॅन आहे. मैदानावर जेव्हा जेव्हा खेळतो नेरे दुंद्रू विभागाच्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष त्याने वेधून घेतलं आणि आज तागत या हंगामामध्ये बायकर मॅन सुद्धा राहिलं. बाईक नंबर 5 आम्ही पाहिली, शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी. लक्षवेधी मॅचकडे गोलंदाजांना परत न महत्वाचे. चैतन्येश्वर खुटारी संघाला धावांचा ओघ वाढवलाय. गंभीर वातावरण, फलंदाज सक्रिय झालेत आणि उत्तम दर्जाचे फलंदाज सक्रिय झाले ना
तर बॅटिंग टीम कमालीची धावसंख्या सेट करते आणि ते चित्र मैदानावर 2 षटकं संपली 32 धावा आहेत 32 रन्स ऑन बोर्ड. आज शंकरजी वायदंडे रायगड प्रहार न्यूज पत्रकार आज साहेबांचा वाढदिवस आहे. आज आम्ही पाहतोय खारघर पत्रकारचे अध्यक्ष अप्पासाहेब मगर वेलकम आणि त्यानंतर पत्रकार अध्यक्ष अक्षय कांबळे साहेब संपादक आदर्श लाईव्ह जतीन म्हात्रे. हाफ ट्रॅकर चेंडू आदळला डीप कडे खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला फिल्डर रेडी. सोपान निकालाय सोपानकडे समय सूचकता आहे आणि तो यासाठी ओळखला जातो. तुफानी बॅटिंग सुरू आहे. दोन्ही फलंदाज एकमेकांना साथ देतात आणि खेळामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. एकमेकांची पाठीराखण करणं एकमेकांना साथ देणं गोलंदाजांचं आक्रमण परतावून सोडणं आणि संघाचा डाव सावरणं. संयमी खेळी करत डाव सावरताना दोन्ही फलंदाज. टप्पा पडला चेंडू उसळी सोपाननं रीड केलं त्यानंतर कुठलाही प्रयत्न करून दिले जाऊ दिलं. अष्टपैलू सोपान मात्र स्ट्रायकरीनला 3 मध्ये वैयक्तिक त्याने चेंडूचा सामना केला. आतापर्यंत 3 7 वर 10 चेंडू 26. राज जाधव नॉन स्ट्रायकरीनला ऑन दी राईस पूल केलं आणि सक्सेसफुल. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक बिग शॉट षटकार. इलेव्हन वागेश्वर हरिग्राम जी सुरुवात हवी होती ना ती मिळाली आणि बघा इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतं आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सोपान 4 मध्ये 13 वर तो खेळतोय. पुढचा चेंडू गोलंदाज जतीन मात्र. नेक्स्ट बॉल ओ खाली राहिला चेंडू टप्पा पडला कमबॅक होणं जतीनला खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाले 39. धावसंख्या मजबूत आहे आपल्या पोझिशनवर आपल्या आघाडीवर काम करतोय. राज आणि सोपान एकमेकांसमोर संवाद सुद्धा सूर्या का कशा पद्धतीनं डाव सावरायचा अपेक्षित सुरुवात आहे. गुड बॅटिंग टीम आज आपण जरूर पाहतो. त्रिशान दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम. पुढचा चेंडू गोलंदाज जतीन म्हात्रे. पुन्हा एकदा पूल केलं बॅटच्या मधोमध आणि चेंडू येतो थेट व्हीआयपी डाईस कडे. आणखीन एक हल्ला षटकार. धाकटी जुई 11 धाकटी जुई आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळेल गावदेवी 11 आम्ही संघ आंबिवली. जरूर नामांकन आमच्यापर्यंत पोहोचेल. तर 2-3 षटकांचा खेळ संपलाय 46. खेळ संपले धावा 46. बघा मी ऑफिशियली पहिला कॉल केले यानंतर ऑफिशियली फॉर्मसाठी यायचं. मी जरूर विनंती करेन दोन्ही संघ आपण याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना आहे बघा सूचना असतील. धाकटी 11 धाकटी जुई आणि गावदेवी प्रसन्न कुमार स्वराज नितीन भोपी गावदेवी 11 आंबिवली. नितीनजी भोपी बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला फॉर्मसाठी पहिली रिपोर्टिंग करा. फॉर्म घेऊन जा कारण माझी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ इथे डिसिप्लिनला आम्ही खूप महत्त्व देतो. संघ व्यवस्थापनेला महत्त्व देतो आणि नियोजनबद्ध आयोजन असतं. फॉर्मसाठी आपल्याला रिपोर्टिंग आहे. 2 कॉल करतो आणि दुसरा कॉल हा टॉससाठी असेल जो इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही एक संघाला पॅनल्टी दिली. तो संघ होता जुई संघ. तर A1 जोडी आम्ही पाहतो अँडी अँड सँडी अनिल फडके आणि संदीप फडके ही A1 जोडी आहे. आपण जरूर त्यांना सुद्धा पाहूया. 3 षटकं संपली धावा 46.
तर लक्ष विद्या मॅच कडे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. चांगला क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. आणि या अगोदर बघा आई जगदंबा आई गावदेवी न्यू यंगस्टर खानाव संघ जो सुपर 12 ला गेला पूल करतो मिड विकेटला खेळाडू कक्षाकडे आणि चेंडू आणखीन एक चौकार. तुफानी बॅटिंग सूर्य वरून हा दणदणी षटकावरून हा दणदणी षटकार. ग्रामचा टायगर कोण असेल तर राज जाधव. एकदा उद्या टाळ्या. राज तुफानी खेळतोय. आमच्या स्पर्धेचे प्रणेते मार्गदर्शक आम्हा सर्वांचे आधारस्तंभ विलासदादांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी आम्हा सर्वांचे आधारस्तंभ विलासदादांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. सामाजिक क्षेत्रातील कला क्रीडा क्षेत्रातील ग्राम खेळाडू कक्षांमधून टाळ्यांचा आवाज येतोय. पाठीराख्यांचा आवाज येतोय. राज जाधव पोचला. 14 चेंडू 48. विलासदादांचं जसं आगमन झालं आणि तसं विस्फोटक रूप धारण केलं. अर्धशतकाकडे वाटचाल. सर्वांच्या नजरा राज जाधव कडे. ओ सावध फटका. सोपांना तयारी दाखवली नाही. त्यांनी धीर दिलं. सहकार्य केलं. बघा हे असं सहकार्य असावं. असं कॉर्डिनेशन असावं. 4 षटकं संपली. 69 69 धावा. तर टॉस साठी फायनल कॉल आहे. नेक्स्ट मॅच मी जरूर विनंती करेन. टॉस साठी कॉल आहे धाकटी जुई 11 धाकटी जुई आणि गावदेवी प्रसन्न कुमार स्वराज नितीन बोपी गावदेवी 11 आंबिवले. तर विकी फडके आमचे विकी डिजिटल्स आणि त्यांच्या पिताश्रीचं आगमन झाले. हबप तुकाराम फडके साहेबांचं आगमन झाले जे नेहमी बक्षिसांसाठी ओळखले जातात. आम्ही पाहतोय हरिभक्त पारायण तुकाराम फडके साहेबांचं इथे आगमन झाले. आज विकी फडके यांचे मोठे बंधू जितू फडके यांना पाहिलं. सर्वांच्या नजरा राज जाधव कडे. 15 मध्ये 48. सोपान त्याला 7 देतो. 8 मध्ये 21. टॉस साठी कॉल सुद्धा केला आणि आमचे कॅमेरामन आपण स्क्रीनवर दाखवतो. बघा या स्पर्धेमधील वेगळी संकल्पना. सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि कॉइन आपण आता दाखवणार आहोत. कॅमेरामन बघा टॉसचा कॉइन आहे आणि त्याच्या एका बाजूला आहे साई स्टार क्रिकेट संघ विगर आणि एका बाजूला आहे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक. तर टॉसचं कॉइन तुम्ही स्क्रीनवर आम्ही दाखवू. ओ थोडा धोका होता मात्र सुरक्षित. या अंपायर सिग्नल लेग बाईस. संघ पुढे सरकेल. सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य पाहुणचार केला जातो. आपली संस्कृती अतिथी देवो भव. आणि आज आनंदाची डोई. आज आनंद तरंग. आज विगर गावामध्ये आनंद पाहतोय. क्रिकेटचा जोश उत्साह. करंट रन रेट 16.80. संघ पोहोचलाय 70 वर मजल मारले आणि राज जाधवच्या खेळाकडे सर्वांच्या नजर आहेत. 15 मध्ये 48. विस्फोटक खेळ करतोय. अर्धशतकाकडे वाटचाल करताना सिस्टमॅटिक खेळला. आज तंत्रमंत्र दाखवलं. ओ बॅड लक. इथे यष्टीरक्षकाची साथ मिळाली असती तर कदाचित धोका होता. कमबॅक करू शकतो. विशालकडे ती गुणवत्ता आहे. या संघाकडे सुद्धा तगडा अनुभव आहे. चैतन्येश्वर कुटारी उत्तुंग प्रहार क्लासिक स्ट्रोक हल्ले चढवले उत्तुंग षटकार राजकडून पाहिलं. ओ गुड कमबॅक. व्हेरी गुड कमबॅक. विशालचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. अगदी दुसरं षटक महागडे ठरलं मात्र इथे उभे ठेवले. गुड बॉलिंग.
विशालनं ग्रेट कमबॅक. आतापर्यंत विशालची डिटेल्स पाहिले. पहिला चेंडू लेग बाय, सलग 2 चेंडू डॉट. राज यादवला विचार करायला भाग पडलं. केलं आक्रमण डीप मध्ये मिड विकेटला आणि आला षटकार. स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक. टाळ्या होऊ दे एकदा. हरिग्रामचा दुसरा टायगर आज साई स्टारच्या मैदानामध्ये पेटून उठलाय. बॅट वर करायचे राज यादव. 14 मध्ये 54, 7 षटकार आणि 2 चौकार. बघा अपोजिट संघाने सुद्धा त्याचं अभिवादन केलं. याला म्हणतात क्रिकेटचे नाते संबंध जोपासले जातात. काय खेळला आज राज. तुफानी 76 धावा. यॉर्कर चेंडू आणि या मैदानाची वैशिष्ट्य सुद्धा आहे. पीपी आम्हाला सांगतो इथे 85-90 धावा सुद्धा चेस होतात, कारण स्पोर्टिंग विकेट आहे. कुणी मेहनत करा, तुम्हाला हे मैदान साथ देईल. एकूण धावा दाफलकावरची टोटल 19 चेंडूमध्ये 55 खेळतो राज आणि त्याला साथ देत असताना सोपान. इंटेलिजंट क्रिकेट. भागीदारीचा विचार आपण केला तर तब्बल या स्पर्धेमध्ये आपण भागीदारी पाहिली. बघा खेळपट्टीला त्यांनी नमन केलं. सुंदर दृश्य. आणि हा केला शेवट. काय भागीदारी केली, अभेद्य भागीदारी. टाळ्या होऊ द्या. तब्बल भागीदारी 29 चेंडू मध्ये 83 धावेची भागीदारी. ग्रेट इनिंग. राज यादव तुफान याला तेवढाच विध्वंसकारी विस्फोटक सोपान मात्र. एकूण टार्गेट सेट केलं 83 आणि 84चं टार्गेट. कॉइन आपण स्क्रीनवर पाहतो. आता महागुरु जॉईंट होतील आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आणि आम्ही हा स्पर्धेतील कॉइन पाहतो. चला हरिग्राम क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. धन्यवाद. थँक्स सागर मांडवकर. खास करून राज जाधवचं कौतुक करावं लागेल. सर्वांना इथे प्रभावित केलं, कारण सोपान मात्र याच्यानंतर सर्वाधिक फॉर्मात जर असणारा फलंदाज कोण असेल ना लय मध्ये तर राज जाधव. नक्कीच महागुरु टॉस आपण करूया आणि त्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो. शंकरजी वायदंडे आज रायगड प्रहार न्यूजचे पत्रकार आहेत. काही त्यांचे पाहुणे मान्यवर येतात. तत्पूर्वी आपण टॉस करूया आणि त्यानंतर सन्मानाकडे वळूया. चला हरिग्राम संघ फिल्डिंग लावून घ्या. सूचना आल्यात मॅनेजमेंट कडून. धन्यवाद. नाणेफेक किती केली जाईल. धाकटी जुई 11, धाकटी जुई विपक्ष गावदेवी प्रसन्न, स्वराज, नितीन भोपी आंबिवली. कारण नितीन भोपी म्हटलं ना सागर, बैलगाडा क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ धाकटी जुई विपक्ष आंबिवली. या नाणेफेक किती संपन्न होणार आहे. सन्माननीय अरुण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. सन्माननीय विलासदादा फडके यांना आम्ही इथे पाहतो. मित्रांनो, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, नेहमी सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे विलासदादा फडके क्रिकेटचा आनंद घेत असताना त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. अरुणदादा या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. धाकटी जुई 11, धाकटी जुई आणि स्वराजच्या नावाने संघ खेळतो. बघा नितीन भोपी यांचं कौतुक करावं लागेल. बैलगाडा क्षेत्रातील एक नाव. आणि बघा आमचे अरुणदादा पाटील यांना सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा आदर सन्मान केला जातो. संगणक याच्या बघा दोन्ही संगणक शिवशक्ती धाकटी जुई क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. नाण्याच्या बाजू असणारा एका बाजूला साई स्टार व्हीगर तर एका बाजूला विलासदादा फडके अशी नाण्याची दर्शनीय बाजू असेल. या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. सुरेश जोशी यांना पाहतो, व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार आहेत. स्वागत आहे तुमचं. आणि नाणेफेकीचा कौल इथे धाकटी जुई क्रिकेट संघ बघा साई स्टार जी दर्शनीय बाजू त्यांच्या बाजूने संघटन नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय काय असणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहे
विलादादा फडके यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा साईस्टार क्रिकेट संघ विगर यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेत तुम्ही घटक बनलेले आहात, काय सांगाल या आयोजनाबद्दल? कसं वाटलं आपल्याला डे नाईट फॉर्मॅटचं आयोजन? आयोजन तर खूपच छान आहे आणि गेल्या वर्षी पण आम्ही इथे खेळलो, पण आम्ही सेमी फायनलला हरलेलो होतो. थँक्यू सो मच. संगनायक आंबिवली क्रिकेट संघाकडे आपण बोलूया. संगनायक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण होती? असं काही नाही, इथे चेस पण होतात आणि नाही पण होत, पण चांगलं केलं तर नक्की. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ दाक्तीद्वी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षकांना पसंत केलेलं आहे. फलंदाजीसाठी इथे गावदेवी आंबिवली क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे आणि आता विकेट बघितली आपण वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचा राज जाधवने कशा प्रकारे फलंदाजी केली आणि कशा प्रकारे फलंदाजी केल्यानंतर या विकेटवर धावा बनवू शकतो आपण. विकेट फलंदाजीसाठी पोषक आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? काही नाही, पण 7 ते 7 करणार. शेवटचा प्रश्न असेल. साईस्टार क्रिकेट संघ विगर आयोजित सन्माननीय विलादादा फडके रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? विगर गावचं आयोजन खूप चांगलं असतं आणि दीपकदाचं आणि त्यांच्या टीमचं धन्यवाद की आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि ग्राउंड चांगलं आहे, खेळायला मजा. थँक्यू सो मच. हे होते संगणक नाणेफेकी दखल दाक्ती दुई क्रिकेट संघ. सुभाष जलियाना पाहतो शिवसेनेचे उपशाखा प्रमुख आहेत हरिग्राम. एकनाथ शेठ जले साहेबांचे ते सुपुत्र आहेत. सुरेश जोशी आमचे सहकारी आहेत. दादा आपलं स्वागत आहे. त्यानंतर दीपक दादा घरत माजी उपसरपंच हरिग्राम, आपले मनपूर्वक पंडित भोईर आपले स्वागत आहे विलादादा फडके यांच्या वतीने. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. 84 रनों का है टारगेट, क्या ये रन बनेंगे? ये भी एक बड़ा सवाल बना हुआ है. दर्शकों की तादाद धीरे धीरे और बढ़ती हुई. मजा आता है जब इस तरीके के दर्शक पूरे मैदान के चारों ओर होते. और ये बड़ी प्रतियोगिता यहाँ पर हम जरूर देख सकते. साई स्टार क्रिकेट टीम विगर, जिनके माध्यम से पूर्व रायगढ़ जिला परिषद सदस्य ट्रॉफी और ग्रामस्थ मंडल ट्रॉफी सी ग्रुप का ये पहला मुकाबला है. अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक. हम भी किसी से कम नहीं, ये बताने वाला ये बड़ा स्ट्रोक था. पहला छक्का. स्वागत आहे. गेंदबाज तैयार, एक बार फिर से. मिस टाइमिंग स्ट्रोक है, मिडॉन में खिलाड़ी मौजूद है. जब तक थ्रो पहुंचेगा रिस्की रन था. प्रसाद पाटिल कर रहे गेंदबाजी. विकी मात्रे उनका साथ निभा रहे. नीरज मात्रे मैदान में. शुरुआत दमदार होना जरूरी हो जाता है. 84 रन, जिस तरीके से हर एक कप्तान जिक्र कर रहा है कि इस विकेट के ऊपर रन बन सकते हैं. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. 8 रन पहले 3 गेंदों के ऊपर बन चुके. और हमारे सर्वे सर्वा यहाँ पर विलासदादा फड़के हमारे स्क्रीन के ऊपर बिल्कुल नजर आते हुए. गेंदबाज तैयार, ओवर द विकेट. बल्ले का अंदरूनी हिस्सा लगेगा. तेज आउटफील्ड है, खिलाड़ी पीछा कर रहा है इस गेंद का. जब तक गेंद को रोका जाता तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था. सिंगल को डबल में कन्वर्ट करो. मेहनत करना लाजमी हो जाएगा जब आप बड़े टोटल का पीछा कर दो. और मजा आता है जब बड़े स्ट्रोक निकलते बल्लेबाजों से. जिस तरीके से राज जाधव की जादूगरी हमने मैदान के अंदर देखी थी. हमारे अच्छे दोस्त वैभव भोपी भी इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया. गेंदबाज तैयार, प्रसाद पाटिल. प्रसाद की ये गेंद, पीछे खिलाड़ी मौजूद है. धनु आएंगे. एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं. सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हो रही है और 84 रनों का ये बड़ा पहाड़ चढ़ना है मैदान में. और पहली 5 गेंदे रन बने हैं टोटल. एक और एक 11 रन. जबरदस्त ये मुकाबला होगा, इसमें कोई शक की बात नहीं है. और खुटारी क्रिकेट टीम भी जानती है यहाँ पर कुछ बड़े हिट मुकाबले में वो लौट सकती है. लेकिन प्रसाद पाटिल के इरादे कुछ अलग है. अच्छी गेंदबाजी. पहला पावर प्ले हुआ समाप्त. रन बने हैं टोटल 11 रन.
पर आ जाता हो तो घट जाता है दम अक्सर, ना बिकने का इरादा हो तो कीमत भी और बढ़ती है। और कीमत आपको मैदान के अंदर पता चलेगी उन रनों की जो आपने लुटाए थे। अब 24 गेंदों में 73 रन और बनाने हैं मुकाबला जीतने के लिए, क्योंकि पहले ओवर में 11 आए। अच्छी बात चैतन्येश्वर कुटारी क्रिकेट टीम के लिए मात्र ये रही कि उन्होंने विकेट नहीं खोया। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी, पीछे खिलाड़ी मौजूद, पहला खिलाड़ी मैदान के बाहर, विक्की मात्रे गोज। ग्यारह रन, इस खिलाड़ी के इर्द गिर्द पूरा बल्लेबाजी आक्रमण घूमता है और इस टीम के प्रमुख स्तंभ है। ये बड़ा विकेट है, विशाल पाटिल आएंगे बीच में, विशाल म्हात्रे मैदान के अंदर आएंगे, तीसरे नंबर के ये खिलाड़ी है। जैसे कहते हैं ना, वक्त लगता है पानी को बर्फ बनने में, वक्त लगता है ढले हुए सूरज को फिर से निकलने में। तूने जो कहा था वो करके दिखाएगा एक दिन, वक्त लगता है गरजते हुए बादलों को भी बरसने में, लेकिन क्या बादल बरसेंगे। गेंदबाज तैयार, अनु भोईर, अनु की ये गेंद विशाल के लिए दी, बिल्कुल गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं, गेंद उनके बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी। डॉट गेंद की समाप्ति होती भी, पहली 2 गेंदें, अभी तक एक भी रन नहीं आया इस ओवर में, रन बने हैं टोटल 11, लगभग 20 की औसत हर एक ओवर के पीछे बरकरार रखनी है। एक और अच्छी गेंद थी, ग्लांस करेंगे इस गेंद को, मिड ऑफ में खिलाड़ी मौजूद था, गेंद को फील्ड करेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। धीरे धीरे मुकाबले में समा बांध रही है वागेश्वर हरिग्राम क्रिकेट टीम, जबरदस्त ये लड़ाई है। जैसे कहते हैं ना, लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा दे दे, सच कहता हूँ दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल दे दे, लेकिन क्या सितारे बदलेंगे इस बार, क्या कमाल का स्ट्रोक है, पिकअप स्ट्रोक, गेंद जाएगी जबरदस्त ये स्ट्रोक निकला, बड़ा स्ट्रोक था। 18 रन बने इसी चक्के की मदद से। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है, 20 का यहाँ पर लगभग औसत बरकरार रखनी है, जरूरी रन रेट है, रिक्वायर्ड रन रेट है 18 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 19.80 के रन रेट से रन जोड़ने मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज तैयार, अनु भोईर सामने है, नीरज मात्रे, बड़े स्ट्रोक की तलाश थी, ऊंचाई बहुत ज्यादा, गेंद के नीचे खिलाड़ी, कोई गलती नहीं होगी, दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। थैंक यू सो मच। एक और सफलता मिल जाएगी अनु भोईर के नाम, 2 सफलता अब तक रही है। 18 रन बने, 2 विकेट के नुकसान के ऊपर 84 का पीछा किया जा रहा है। नया खिलाड़ी आएगा विनायक म्हात्रे, इन एट नंबर 4। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। अनु भोईर राउंड द विकेट से चलेंगे विनायक के लिए। बल्ले का किनारा और बल्लेबाज जाएंगे बाहर। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर में रन आए टोटल 18। अब जीतने के लिए 18 गेंदे और 66 की जरूरत है, लगभग 22 के औसत से वो रन जोड़ने होंगे मुकाबला जीतने के लिए। इथे चैतन्येश्वर कुटारी क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे। लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला कुटारी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व एकनाथ शेठ म्हात्रे साहेब कुटारी यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाजाला 10,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। एकनाथ दादा म्हात्रे साहेब आपलं, आम्ही या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलादादा फडके विगर यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। आणि वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक व सन्माननीय धनंजय दादा म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य हरिग्राम
यांचं इथे आगमन झालेलं आहे. विलासदादा फडके बिगर यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. हरिग्राम क्रिकेट टीम के लिए बिल्कुल हम गुजारिश करेंगे, ज्यादा समय नहीं लेना दोस्तों. आपको तुरंत मुकाबला आपको शुरू करना है. 3 ओवर के बाद आपको मौका मिलता है हल्की सी छोटी सी टीम मीटिंग लेने का. यहाँ पर 18 गेंदे 22 की औसत. ग्रामीण टेनिस क्रिकेट में सब कुछ मुमकिन है दोस्तों. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट जैसे कहते हैं, क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे वो खुद कहता है आई एम पॉसिबल. सब कुछ मुमकिन है, लेकिन क्या मुमकिन बनाएंगे ये ओवर काफी हद तक तय करेगा इस मुकाबले का नतीजा. 18 गेंदे 66 की दूरी. बालकृष्ण तैयार. पहली गेंद आएगी डॉट. लगभग 17 गेंदे आने वाली है, उनमें 11 छक्के आएंगे तो चैतन्येश्वर खुटारी मुकाबला आपका है. लेकिन हरिग्राम क्रिकेट टीम जिस तरीके से इस साल क्रिकेट खेल रही है, खास तौर पर नाइट प्रतियोगिता में रातों के कातिल हमारे विभाग में नेरे क्रिकेट टीम और उसके बाद हरिग्राम टीम बिल्कुल जानी जाती है. लगातार 2 गेंदे डॉट है. मुकाबले में फिर से यहां से एक बार फिर अपने कदम अपनी छाप छोड़ रहे हैं हरिग्राम क्रिकेट टीम. बालकृष्ण छोटे कद का यह खिलाड़ी है, कम उम्र का यह खिलाड़ी है. काफी कम उम्र में गांव की प्रमुख टीम में मौका मिला और क्या उस मौके का फायदा उठाया इस खिलाड़ी ने. लाजवाब गेंदबाजी. आने वाली 16 गेंदे 66 की दूरी. लगातार तीसरी गेंद डॉट है और ये यही खिलाड़ी था बालकृष्ण जिन्होंने पिछले साल जो प्रतियोगिता हुई थी इसी मैदान के ऊपर सबसे बढ़िया गेंदबाज के अवार्ड. और वाइड के लिए आपको मौका बनेगा रिव्यू का. केवल 3 रिव्यू, 3 चीजों के लिए आपको 1 रिव्यू मिलेगा. रिव्यू सक्सेस रहा तो आप कंटिन्यू कर सकते हैं. चलो हरिग्राम टीम मुकाबला शुरू करने. आपसे भी हम गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर. आपका भी तहे दिल से स्वागत है. इस जीतने के लिए अंतिम 6 गेंदे 50 की दूरी. आदरणीय श्री उत्तम म्हात्रे हरिग्राम क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. 34 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर देख सकते. 6 में चाहिए थे 50. 15 मार्च 1877 को पहला टेस्ट मैच खेला गया. पहला वनडे इंटरनेशनल 5 जनवरी 1971 ऑस्ट्रेलिया बनाम इंग्लैंड. अभी हमारे विभाग में डे नाइट फॉर्मेट बहुत चल रहा है, लेकिन पहला डे नाइट का ओडीआई जो खेला गया था वो था 27 नवंबर 1979 ऑस्ट्रेलिया वर्सेस वेस्ट इंडीज. और पहला T20 इंटरनेशनल 17 फरवरी 2005 ऑस्ट्रेलिया बनाम न्यूजीलैंड. जानकारी दी हमें महागुरु, आपका हम तहे दिल से शुक्रिया अदा कर दे. गेंदबाज तैयार. बल्ले से गेंद जरूर यहां से टकराई थी, अंपायर ने यही इशारा किया. डायरेक्ट हिट और यहां पर बल्लेबाज आउट. खिलाड़ी उनसे भी गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर. गेंदबाज तैयार है. लोअर फुल टॉस से गेंद थी, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद. एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है. जिस तरीके से पिछले कुछ सालों का क्रिकेट महागुरु चल रहा है और भारतीय क्रिकेट टीम रोहित शर्मा की कप्तानी में बहुत निखर कर आई है, लेकिन वो 19 नवंबर की जो रात थी 2023 वर्ल्ड कप फाइनल, वो रात हम कभी भूलेंगे नहीं. लेकिन उसके बाद भारत ने 2 आईसीसी ट्रॉफी जीती. T20 विश्व कप साउथ अफ्रीका को हराया बारबाडोस में और उसके बाद दुबई में हराकर न्यूजीलैंड को हराकर चैंपियंस ट्रॉफी भी अपने नाम करी. लेकिन वो वर्ल्ड कप की एक हार अभी तक सभी क्रिकेट के चाहने वालों के दिलों में बिल्कुल खलती है. अंपायर का इशारा आता हो कि ये गेंद खराब है. मुकाबले में कोई भी मजा नहीं है दोस्तों, इसलिए हम आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश कर रहे.
4 गेंदों में 48 चाहिए। थोड़ी सी बात है, महागुरु हमारे साथ है, पूरा बिजी शेड्यूल उनका भी देखा, लेकिन इस क्रीड़ा प्रतियोगिता पर उनका खास प्यार बरसता है और जब भी हम विगर में आते हैं एक अलग सुकून मिलता है। सभी का प्यार ऐसे ही बना रहता है। थैंक यू सो मच। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे। वागेश्वर हरिग्राम बनाम चैतन्येश्वर खुटारी के बीच में यह मुकाबला चलता हुआ, लेकिन अगला मुकाबला जैसे शुरू होगा, एक तरफ होगी आंबिवली, दूसरी तरफ होगी धाकटी जोई। तुरंत मैदान के अंदर उतरना है आपको। राउंड द विकेट, बड़े स्ट्रोक की तलाश जरूर हुई थी और यहां पर बल्लेबाज आउट, बोल्ड आउट है। निश्चित तौर पर मुकाबले के अंतिम क्षणों में हम पहुंच रहे, लेकिन वो चैंपियंस ट्रॉफी की महागुरु वो रात थी जब सभी को डर लग रहा था कि शायद दोनों खिलाड़ियों से अनाउंसमेंट आएगी, लेकिन ऐसा हुआ नहीं, ऐसा होना भी नहीं चाहिए। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद सीमा पर, मिल जाएगा छक्का। कई सारों का क्रिकेट के चाहने वालों का हमने व्हाट्सएप स्टेटस भी देखा। 2 खिलाड़ियों की तस्वीरें थी, एक थे किंग कोहली विराट कोहली, दूसरे थे हिटमैन रोहित शर्मा, और उनको टैगलाइन दी गई थी फक्त डिक्लेयर करू नका, और वो डिक्लेरेशन हुई भी नहीं। हम ऐसा बिल्कुल नहीं चाहते। दोनों खिलाड़ी भारत के लिए निरंतर खेलते रहे, मजा आता है जब भी दोनों एक साथ खेलते हैं। और 2027 वर्ल्ड कप जो साउथ अफ्रीका में होने वाला है, उस टूर्नामेंट में खेलते हुए उनको देखना चाहते हैं। तो इसी बीच मुकाबला जीता वागेश्वर हरिग्राम टीम, कांग्रेचुलेशन। लगभग 41 रनों की ये बड़ी जीत थी। हार्ड लक बॉयज, टीम खुटारी। और इस मुकाबले का हीरो नो डाउट वन एंड ओनली 19 गेंदे 55, राज जाधव मॅन ऑफ द मॅच। तर आताच्या लढतीमध्ये थँक्स मनोहर पाटील वाजय, जी लढत झाली वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ त्रिशा आणि दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ, संघाचे पुरस्कर्त्याचं कौतुक करावं लागेल, त्यांचा आभार व्यक्त करू। हरिग्राम क्रिकेट संघ सोपान मात्रे असेल, राहुल भोपी, सिने